लुक ॲट दिस मास्टरपीस. ओ माय गॉड, काय भारी स्केच काढलंय वामिकाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पण. बघा वामिकाचे फॅन भेटलेले आहेत बघा, त्या लगेच तिला घेतले आता फोटोशूट करायला. बघा आमच्या वामिकाचा पण फॅन बेस किती मोठा आहे. अरे असं बोल हे आमचे, असं बोल पप्पा बोल. Finally, the wait is over. The moment we have waited for. It's arrived. शेवटी गुलाल आपला. Actually, तमाम महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली. वाव. So hello YouTubers, welcome back to साहिल and परीज vlogs. ये साहिल ना ॲक्च्युली साहिल थोडंसं कामावर गेला, थोडंसं नाही ॲक्च्युली पूर्णच कामावर गेला आहे, तर त्याला नाही घेतलाय. बट हा मी माझ्या इनलॉज सोबत चाललोय आज देवी दर्शनाला. तसं तर थंबनेलवरून तुम्हाला समजलं नसेल तरी वन्स अगेन सांगते. ये सो कंटिन्यू राहा, तुम्हाला दाखवते टोटली आमच्या साईडच्या आमच्या एरियातल्या देव्या कशा काय आहेत, सर्व मंदिरं पण दाखवते. स्टे ट्यून. 1 2 3 4 5 6 7 8 देव्या चाललो ना मी देवी दर्शनासाठी. अँड लुक ॲट दिस मास्टरपीस. ओ माय गॉड, काय भारी स्केच काढलाय वामिकाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पण. ॲक्च्युली हा स्केच आहे ना प्रकाश दादाने काढलाय, मीन्स वामिकाचा मामा. ग्रेटा. अँड वन मोर लुक ॲट दी आर्ट यार, वन ऑफ द बेस्ट स्केच. वाव. जस्ट आम्ही पोचलो करंजाला द्रोणागिरी आईच्या मंदिराजवळ. सो तुम्हाला आता तो वाला मंदिर दाखवते. कंटिन्यू. जस्ट आम्ही आलो होतो पिरवाडला आमची इकडे एक मांगीन देवी आहे तिच्या दर्शनासाठी.
पटकन फ्रेंडशिप केली तिने. आता आम्ही उरणमध्ये आलो. विमला तलावच्या इथे एक शीतला देवी म्हणून आहे, तिच्या मंदिराजवळ. चला मला तिकडेच नेते. तर तुम्ही बघू शकता इकडे आम्ही आता उरणावती देवीच्या मंदिरात आलो. हा उरणमधले मंदिर आहे आणि या मंदिराची हिस्ट्री अशी आहे की आमचा हा जो उरण सिटी आहे ना, त्याला उरण नाव या देवीच्या नावावरूनच पडलंय. बाबू का झाला? यस इकडे पण हाय कर. हाय हाय कर बाबू. हाय कर ना, हाय कर. आज मूड नाही तिचा. सांग सांग कोण काय आहे बाबू? मधू. अरे असं बोल हे आमचे. असं बोल पप्पा बोल मधू. शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज. जस्ट आलोय जरीमरी मंदिर उरण इथे. आता अगेन आलोय उरणमध्ये ती साई देवी आहे तिच्या दर्शनासाठी. उरणमध्ये आम्हाला बघा वामिकाचे फॅन भेटलेले आहेत बघा. त्या लगेच तिला घेतले आता फोटोशूट करायला. बघा आमच्या वामिकाचं पण फॅन बेस किती मोठा आहे. हाय अजून 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 आल्या ग पाया आल्या. सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. मस्त परफेक्ट. त्याने बँड बिंड वाजवून गाणी बोलून दाखवलंय. वा टाल्या सुपली सोनाची बोल रे. बोल अजून काय बोल. सुपली सोन्याची. जस्ट आलो डोंगरीला आमच्या अंबादेवीच्या मंदिराजवळ. डोंगरीच्या डोंगराव माझी अंबा पाय नांदत. शुग्या फेवरेट गाणी ना. जस्ट आलोय फुंड्याच्या गुरुबादेवीच्या मंदिराजवळ.
आहे थोडी, ठीक आहे, होईल पटापट दर्शन होईल. आमची पोरं बघा झोपली. खूप ट्रॅव्हल केला, खूप दर्शन केले आम्ही, लय चाललो ना, करू आम्ही झोपलो आता. जस्ट आलोय जसकारला रत्नेश्वरी देवीच्या मंदिराजवळ. यू ऑलरेडी नो इट. आमच्या जवळचं मंदिर आहे, सो ॲट लास्ट आलो, ॲट लास्ट बट नॉट द लीस्ट. माझी रत्नेश्वरी आहे, लाराची रत्नुबाई. चला, लाईन तर तुम्ही बघूच शकता किती लॉंग आहे. आयुष्यापत जशी पालखीला लाईन असते ना तशी लाईन आहे हल्ली, पण ठीक आहे, इट्स फाईन. लाईनीला राहून आता जाऊया दर्शन घेण्यासाठी. झालं बिकॉज तुम्हाला पण माहिती आहे एवढी गर्दी होती की चान्सच नव्हता. तरी आम्ही लाईनीला राहून पटापट गेलो आणि दर्शन घेतला. सो जास्त म्हणजे शूट करायला नाही भेटला, स्टील इट्स खूपच ब्लेस डे होता. लय भारी वाटलं. एवढ्या नवरात्राच्या 9 देव्यांच्या पाया पडलो, खूप भारी वाटलं, खूप भारी वाटलं. तुम्हाला पण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला, आणि काय इम्प्रूव्ह करू ते पण सांगा. सो या तिकीट संपला, चला जा. नको, चला बाय बाय. आता जेजुरीला चाललो आम्ही. या चला. जसकारचा स्टॉप होता तर इकडे आमच्या या जसकारच्या आईंना ड्रॉप केली. चल चल. लास्ट सीटवर बसण्याचं नेहमी पॅसेंजर प्रिन्सेस सारखं आमच्या ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसायची सवय होती. असं कधी फील घेतला पाठच्या लोकांना कसा फील होत असेल जेव्हा गाडी आम्ही फास्ट चालत. नशीब की आज ड्रायव्हिंगला पप्पा आहेत. आमचं जर साईल असतं तर बाबा पायलट तर काय करा नव्हता, काय सांगून पाहिलं. स्टील आज तो फील घेतला. निक्की आउट झाली. लय भारी. आपण जस्ट आता सगळ्या देवांचं दर्शन घेऊन 9 देवांचं दर्शन घेऊन घरी पोहोचलोय. आणि आता लागलोय बिग बॉस. आणि खरंच माझी इच्छा आहे, माझा फेवरेट कंटेस्टंट फ्रॉम द डे 1 हा सूरज चव्हाणच आहे. माझी खरंच खूप खूप इच्छा आहे की त्यांनीच जिंकावं. खरंच ट्रेन फॉर्म गेम. ये चला आता बघूया काय होतंय बिग बॉस मध्ये. नाही कंटिन्यू. बिग बॉस तुम्हाला लई मिस कर. आपल्या टॉप 2 कंटेस्टंट्स सूरज चव्हाण आणि अभिजित सावंत यांचा तुम्हाला काय वाटते कोण जिंकेल, सूरज की अभिजित? ऍक्च्युली माझा फेवरेट तर यू ऑलरेडी नो इट, पण माहित आहे सूरजच जिंकेल. स्टील असं थोडंसं म्हणजे असं धाकधूक होत आहे की बिकॉज दरवेळी बिग बॉस वाले ना मातीच खातात एंड टायमिंगला. मनापासून वाटतं तर त्यांना विनर नाही करत. अभिषेकच्या टायमिंगला पण असंच केलं. मला आता वाटते थोडा, बघूया काय
मी मान्यवरांना मंचावर आपला एक लेखक दिग्दर्शक आहे आणि मला इथे सांगायला आपल्याला सगळ्यांना आनंद होतोय की मी केदार शिंदे प्रोडक्शन्स आणि जिओ स्टुडिओज तर्फे मी एक नवा बाईपण भारी देवानंतरचा सिनेमा करतोय ज्याचं नाव आहे झापूक झुपूक आणि हिरो आहे सूरज चव्हाण. अरे वा खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. वा काय सुरुवातच आजची एवढीच. आता ती वेळ आलेली आहे आणि आता पाहूया कोण ठरत आहे बिग बॉस मराठीचे विनर. सूरज धकधुक धकधुक बघूया वर जातोय का हात. मी माझा चेक करतो जातोय का माझा पण गेला पाहिजे. ओके आणि विनर आहे तुमच्या दोघांचा एक. रेडी अभिजित सूरज सगळे रेडी आहात तर चला फायनल अनाउन्स करूया. असं नका करू तिला झापूक झुपूक होताय लवकर. मराठी सीझन 5 चा विनर आहे सूरज प्लीज 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 प्लीज. पहिल्या दिवसापासून तुम्ही म्हणत होता की ट्रॉफी तुम्ही घेऊन जाणार. 100% कसं वाटतं. वन साइड होता तो वन साइड होता काय पण बोला वन साइडेड विनर आहे आमचा. सो प्राउड सो प्राउड 100% खरं होता. ओम नमः शिवाय शिवशंभो महादेव काय म्हणे माता. म्हणजे खरं ही फार मोठी गोष्ट आहे. हा पण फेवरेट होता सीझन पण मनापासून एक इच्छा होती की सूरजने स्ट्रीम करावा. शेवटी गुलाल आपला. ऍक्च्युली तमाम महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली. वाव बेस्ट बेस्ट. यस सूरज भाई गरीबाचा पोऱ्या ऑन टॉप. कॉंग्रॅच्युलेशन सूरज बाबा. दणदणीत विजय. अभिनंदन स्कूटी आणि बायको दोन्हीसाठी 14,60,000 रुपयांचा धनादेश प्रदान करावा. किती साधा भोळा माणूस आहे बघा. नाही त्याला चेक पेटेल तर बोलते काय ट्रॉफी पाहिजे होती पहिले बघा. दिल जिंकली बाई दिल जिंकली. फायनली द वेट इज ओव्हर. द मोमेंट वी हॅव वेटेड फॉर इज अराइव्ड. दिल्याशिवाय मिळत नाही. बिग बॉस मराठीचे विनर सूरज चव्हाण. So happy, so happy. What a happy ending it was. Really blessed, really. Great, great, great. खरंच trophy in the right hand for the first time in the history. Yes. चला तर वेळ आलेली आहे ब्लॉग एंड करायची बस. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.